श्रीमन् महागणाधिपतये नमः। श्री सरस्वती नमः। श्री गुरुभ्यो नमः। यदारम्भोदरं हन्ति सतां प्रत्युह सम्भवम् तदारम्भे दयालम्बं लम्बोदरपदाम्बुजम् शारदा शारदां भोजवदना वदनाम्बुजे सर्वदा सर्वदास्माकं सन्निधिं क्रिया। नमस्तस्मै भगवते नारायणाय महात्मने कामक्रोधविहीनाय ऋषीणां प्रवराय च। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। जयान्सा जनी जन्म नामार्थसारा जयाने सदा वासनामान्तकेन जयाञ्चा मुखी सर्वदा नामकीर्ति नमस्कारभ्या ब्रह्मचैतन्यमूर्ति शुकाचार्ये पूर्णवैराग्यजासे वसिष्ठापै ज्ञानयोगेश्वरासे कविवादिका सारिकामान्यैषा नमस्कार माझा सद्गुरु रामदास। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र जिथे नाम गतो ज्ञान राजा सुपात्र जया आठवीता महापुण्य राशी नमस्कार माझा सद्गुरु श्री ज्ञानेश्वरांची। कैलासराज शिवचंद्रमौली फणीन्द्रमाता मुकुटेश्वराय कारुण्य सिंधु भवदुःखहारी तुझवीर शंभो मजकोणकारी लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। कूजन्तं राम रामेति मधुरं मधुराक्षरम् आरुह्य कविता शाखा वन्दे वाल्मीकिकोकिलम्। आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीराम भूयो भूयो नमाम्यहम्। राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय। महारुद्र हनुमान की जय। जय जय रघुवीर समर्थ। रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। रघुपति राघव पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम।
रघुपति राघव राजा पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा पतित पावन सीताराम। राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय। महाराज हनुमान की जय। जय जय रघुवीर समर्थ। अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः श्री रामचंद्र पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। या श्री रामकथेमध्ये अवगाहित होण्याकरता जे सर्व श्रोते भाविक सज्जन तत्वचिंतक नामधारक कला उपासक याज्ञिक वैदिक कीर्तनकार प्रवचनकार असे जर कोणी उपस्थित असतील तर या सर्वांच्या हृदयस्थ परमात्म्याला वंदन करतो। स्वामीजींना स्वतंत्र वंदन करतो। आणि काळाची गरज काय आहे हे ओळखून माझ्या साथीला ज्या धावून आल्या त्या आमच्या हेमाताईंना स्वतंत्र वंदन करतो। आणि आजच्या कथाभागाला सुरुवात करण्यापूर्वी एक श्लोकी रामायणाचा पाठ करू आणि मग आजच्या कथाभागाकडे वळू। आदौ राम तपोवनादिगमनम् हत्वा मृगं काञ्चनम् वैदेही हरणं जटायुमरणम् सुग्रीव संभाषणम् वाली निर्दलनं समुद्रतरणम् लंकापुरी दाहनम् पश्चात् रावण कुंभकर्ण हननम् एतद्धि रामायणम्। राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय। महारुद्र हनुमान की जय। जय जय रघुवीर समर्थ। मारही त्राटिका रामचंद्रा इथपर्यंत काल आपण आलो, पण थोडंसं त्याच्या अलीकडचं मला सांगायचं म्हणजे कथाभाग नाही येतो। तिथे जो प्रभू रामचंद्रांचा संवाद झालाय विश्वामित्रांशी, ज्या वेळेला त्या त्राटका वनामध्ये रामचंद्र आले आणि त्यांनी विचारलं की हा प्रदेश नक्की कोणाचा आहे, तेव्हा विश्वामित्रांनी ती सगळी माहिती रामचंद्रांना सांगितली
आणि त्याच्या पुढे ते रामचंद्रांना म्हणाले, ती राक्षसी जी आहे रामा, ती अत्यंत वाईट आहे, सामान्य जणांना ती त्रास देणारी आहे. तेव्हा संध्याकाळपूर्वी तू तिचा वध कर. त्यावेळेला रामचंद्रांनी हात जोडले आणि रामचंद्र म्हणतायत की मी माझ्या गुरूंकडे जेव्हा धनुर्विद्या शिकलो तेव्हा त्यांनी मला असं सांगितलं की रामा, स्त्रीवरती कधीही शस्त्र उचलायचं नसतं. आणि तुम्ही तर मला सांगताय की ती जर राक्षसी, ती स्त्री आहे, ती जर समोर आली तर तिला सहज मारून टाका. तर हे कसं काय म्हणाले? त्या पेचात आहे मी. म्हणजे तुम्ही सांगताय तेही बरोबरच आहे, पण ते कसं बरोबर आहे हे मला तुम्ही सांगा. त्यावेळेला विश्वामित्र म्हणतात की तू जे सांगतोयस ना तो सामान्य धर्म आहे. रामा, तू जो सांगतोयस तो सामान्य धर्म आहे, पण मी तुला आत्ता ज्या धर्माचा उपदेश करतोय तो विशेष धर्म आहे. तो कोणाचा विशेष धर्म आहे? तर तो राजाचा विशेष धर्म आहे. आणि राजा उपस्थित नसताना तो त्या धर्माचं पालन कोणी करायचं आहे? तर ते राजकुमारांनी करायचं आहे. आणि म्हणून मी तुला सांगतोय की जरी तुझ्या गुरूंनी तुला सांगितलेलं असेल की स्त्रीवरती कधीही शस्त्र उघडू नकोस, तरी सुद्धा या त्राटिकेला तू मारायला हरकत नाहीस. याचं कारण असं आहे की अजून पुढे सांगतात की राष्ट्राच्या हिताकरता एखादी स्त्री जर अयोग्य वागत असेल तर तिचा वध करणं हे धर्माला उचित आहे. कोणत्या धर्माला? तर ते राजधर्माला उचित आहे. म्हणून इथे वाल्मिकी रामायणामध्ये काही सामान्य धर्म सांगितलाय आणि काही राजधर्म सांगितलाय. धर्म ही जी संकल्पना आहे आपली, तर ती वास्तविक कशी नाही. आपण सनातन धर्म, हिंदू धर्म असं जे म्हणतो ना, धारणा धर्म मिथ्या हो असं म्हटलेलं आहे. जो धर्माचं धारण करतो, धर्म त्याचंच रक्षण करतो. आणि धर्म म्हणजे असं म्हणतात ना की बदल ही एकमेव गोष्ट आहे की जी कायम नित्य आहे. तसंच धर्म सुद्धा नित्य बदलत राहणारी वस्तू आहे. आपण ज्याला स्वाभाविकपणे धर्म या चौकडीत बसवतो तसा तो नाही. आपण सुद्धा व्यवहारामध्ये कधी कोणाची आई असतो, कोणाचे वडील असतो, तर कधी कोणाचा मुलगा असतो, कधी कोणाची मुलगी असतो, कधी कोणाची आजी असतो, कधी कोणाचे आजोबा असतो. तर हे त्या त्या नात्याबरोबर बदलत जाणारे आपले धर्म झाले. त्याचप्रमाणे व्यवहारामध्ये वागत असताना राजा म्हणून माझा एक वेगळा धर्म आहे आणि सामान्य मनुष्य म्हणून मी जगत असताना माझा एक वेगळा धर्म आहे. त्या धर्माचं विवेचन विश्वामित्रांनी रामचंद्रांना सांगितले आणि मग त्याच्यानंतर तो त्राटका वधाचा सगळा प्रसंग झाला. त्या रात्री तिथेच ते विश्रांती घेतली त्या तिघांनी. आणि काल मी सांगितलं की काल रामचंद्रांना
विश्वामित्रांनी उठवलं होतं. विश्वामित्र आधी उठले होते आणि मग रामचंद्र बघितलं त्यांनी की 15-16 वर्षाचा मुलगा आता सूर्योदय होईल आणि तरी हा झोपलाय. पण दुसऱ्या दिवशी ते नुसतं होत घ्या ते उघडलेले सावकाश. सावकाश सावकाश. खुर्चीवर पाय देऊन उतरा. गाडगीळ काकांनी विचार केला की पटवर्धन काका आलेले नाही आहेत, त्यामुळे त्यांचा जो दरवाजा उघडण्याचा धर्म आहे तो मला पार पाडला पाहिजे होता. आणि दुसऱ्या दिवशी प्रभू रामचंद्र आधी उठले बरं का गुरुदेवांच्या. त्यांचं अन्निक झालंय, लक्ष्मणाला उठवलं, अन्निक झालेलं आहे. आणि मग लक्ष्मणाला उठवलं आणि गुरुदेवांच्या म्हणजे विश्वामित्रांच्या स्नानानंतर त्यांच्या संधीची आणि बाकी सगळ्या गोष्टीची तयारी रामचंद्रांनी आधी करून ठेवली आहे. संध्यावंदन झालं, अर्घ्य दिला आणि आता विश्वामित्र म्हणतायत की रामा, ज्यासाठी ज्या कार्याकरता तुला माझ्या बरोबर यायचंय त्या कार्यामध्ये किंवा एकूणच तुझ्या पुढच्या सगळ्या कार्यामध्ये तुला काही दिव्य अस्त्रांची गरज पडेल. ती अस्त्र मी तुला आता प्रदान करणार आहे. आता हे अस्त्र म्हणजे वेगवेगळे काही बाण नसतात बरं का, मुळात हे मंत्र स्वरूपामधली सगळी अस्त्र आहेत. त्याच्यामुळे त्या अस्त्रांचे मंत्र प्रभू रामचंद्रांना त्यांनी शिकवले असा त्याचा अर्थ आहे. ती कोणकोणती आहे सगळी इथे दिली आहे, त्यातली काहींची आधी फक्त वाचतो. ही अस्त्र मी का शिकवणार आहे तुला हे सांगितलंय. याचं कारण आहे की या अस्त्रांमुळे तू शत्रूवरती अगदी सहज जय मिळवशील. मग ते देव असो, असुर असो, गंधर्व असो किंवा नाग असो, या सगळ्यांवरती तू जय मिळवशील. त्याच्यामध्ये दंडचक्र, धर्मचक्र, कालचक्र, विष्णुचक्र आणि इंद्रचक्र अशी वेगवेगळी चक्रास्त्र सांगितलेली आहेत. त्याच्यानंतर इंद्राचं जे वज्र आहे ते वज्रास्त्र, शंकराचा त्रिशूळ, ब्रह्मदेवाचं ब्रह्मशील, एशिकास्त्र आणि ब्रह्मास्त्रानुसार त्या सगळ्या त्यातली जी उपास्त्र आहेत ती सुद्धा मी तुला देणार आहे. याचबरोबर मोदकी आणि शिखरी या नावाच्या 2 गदा तुला देणार आहे. धर्मपाश, कालपाश आणि वरुणपाश ही अस्त्र मी तुला देणार आहे. कोरडी आणि ओली अशा 2 प्रकारच्या अशनी मी तुला देणार आहे. पिनाकास्त्र आणि नारायणास्त्र, हे जे पिनाक नावाचं अस्त्र आहे त्या पिनाक अस्त्रावरती प्रभू रामचंद्रांनी विशिष्ट जप केलाय. ते जे स्तोत्र आहे ते आपण म्हणणार आहोत. मी सगळ्यांना त्याचा कागद देणार आहे. त्या दिवशी प्रत्यक्ष जेव्हा ते प्रभू रामचंद्रांना सांगण्यात आलं त्या दिवशी आपण त्याचा पाठ करणार आहोत. हे अस्त्र रावणावरती प्रभू रामचंद्रांनी सोडलेले असं उल्लेख आहे. शिखरास्त्र, वायव्यास्त्र, हैशिरा, क्रौंचास्त्र आणि त्याचबरोबर त्याच्या ज्या सगळ्या शक्ती आहेत त्या मी तुला देणार आहे. कंकाल,
भयंकर असं मुसळ, कापाळ आणि किंकिणी ही अस्त्र मी तुला येणार आहे. रामा, विशेष करून ह्या अस्त्राचा प्रयोग राक्षसांना मारण्याकरता केला जातो, तेव्हा त्यावेळेला तू या अस्त्रांचा वापर कर. एक उत्तम तलवार मी तुला देतो, संमोहनास्त्र, प्रस्वापन, प्रशमन, सौम्य ही अस्त्र मी तुला देतो. त्याचबरोबर शोषण, संतापन, विलापन, कामदेवाचे मदनास्त्र हे सुद्धा मी तुला देतोय. गंधर्वांचे आवडते मानवास्त्र, मोहनास्त्र हे सुद्धा तू ग्रहण कर. तामस, सौमन, संवर्त, दुर्जय, मौसल, सत्य आणि मायामय ही अस्त्र मी तुला देतो. ज्या अस्त्रांनी साक्षात सूर्याचं तेजच मी तुला देतो आहे ना. त्याचबरोबर मी तुला सोमदेवाचं त्रिशिरास्त्र, विश्वकर्म्याचं दारुणास्त्र, भगदेवतेचे भयंकर अस्त्र, तसेच मनुचे शीतेशु नावाचं अस्त्र मी तुला देतो. या अस्त्रांचा उपयोग काय आहे ह्या पुढच्या सांगितलेल्या. तर रामा, ही अस्त्र वेगवेगळी रूप धारण करू शकतात. म्हणजे असुर त्या रूपामध्ये येतील, त्या रूपामध्ये तुला ही अस्त्र फिरवून घेता येते एका पद्धतीने, आणि त्यांनी तू असुरांचा नाश करू शकतोस. या सगळ्या अस्त्रांचे जे मंत्र आहे ते रामाला आणि लक्ष्मणाला आपल्या समोर बसवून विश्वामित्रांनी ते शिकवले आणि त्याला सांगितलं की रामा, ही अस्त्र दैवतांकडे सुद्धा नाही आहेत. ज्या सगळ्या अस्त्रांचा मी अभ्यास केलाय आणि तुझ्या पुढच्या कार्याकरता म्हणून मी ते तुला देतोय. रामचंद्रांकडून त्या त्या अस्त्रांचे मंत्र म्हणून घ्यायला सुरुवात केली आणि ही सगळी अस्त्र त्या तिघांच्या आजूबाजूला पुरुष रूपानं प्रगटली असं उल्लेख आहे. हात जोडून ती रामासमोर उभी आहे आणि रामांना म्हणतात की हे रघुनंदन, आम्ही तुझे किंकर, तेव्हा तुला हवी ती सेवा आम्ही तुमच्याकरता करू. तुझे सदैव कल्याण असो. असं म्हटल्यानंतर रामचंद्र अत्यंत आनंदित झाले. त्यातल्या एका अस्त्राला रामचंद्राने स्पर्श केला प्रति करून आणि त्या सगळ्यांना अशी विनंती केली की तुम्ही माझ्या मनामध्ये वास करा. ज्या वेळेला मला तुमचा उपयोग करण्याची माझ्यावरती जबाबदारी येईल त्यावेळेला निश्चित मी तुमचं स्मरण करेन. त्यावेळेला तुम्ही सगळे पुन्हा प्रगट व्हा असं सांगितलं. आणि एवढ्या राम थांबलेले नाहीये. ती अस्त्र प्राप्त झाली आणि त्याच्यानंतर प्रभू रामचंद्रांनी विश्वामित्रांना विनंती केली की गुरुदेव, तुम्ही मला ही अस्त्र म्हणजे याचे मंत्र शिकवले, म्हणजे ही अस्त्र वापरायची कशी हे शिकवलं तुम्ही मला, पण याचा उपसंहार कसा करायचा, ती वापरायची कशी आणि परत कशी घ्यायची हेही मला शिकवा. त्यावेळेला विश्वामित्र म्हणतात, रामा, माझ्या मनामध्ये मी तुझ्याबद्दल जी कल्पना केली होती त्या कल्पनेला तू 100% पात्र ठरलास. याचं कारण असं आहे की तू अस्त्रविद्या धारण करायला योग्य आहेस हे मला माहिती होतं, पण त्याचबरोबर त्यांना होणारा जो संहार आहे तो टाळण्याकरता काय करायला लागतं तर त्या अस्त्राचं शमन करावं लागतं. तेव्हा एका योद्ध्याच्या जागी हा गुण असला पाहिजे,
तो तुझ्यामध्ये आहे आणि तो तू प्रगट केलास, या मला फार छान वाटतंय. तेव्हा मग आणखीन जवळजवळ 200 अस्त्रांची नाव आहेत बरं का. 200 प्रकारची वेगवेगळ्या विद्या इथे प्रभू रामचंद्रांना दिलेल्या आहेत. अशी सगळी अस्त्र, त्यांचे मंत्र, त्यांचे उपसंहार म्हणजे त्यांचं शमन कसं करायचं हे रामचंद्रांना शिकवलं. रामचंद्रांनी त्या सगळ्याचा स्वीकार केला आणि आता त्या अस्त्रांचं तेज रामचंद्रांमध्ये स्थापित झालेलं आहे. आपण जप करतो ना, आपण काही साधना करतो, तर त्या साधनेनं काय होतं, तर त्या साधनेचं एक विशिष्ट तेज असतं. तर ते तेज स्वाभाविकपणे आपल्या कृतीमध्ये झळकतं. तर त्या साधनांच्या, त्या शस्त्रांच्या तेजानं आता प्रभू रामचंद्र अधिकच तेजस्वी दिसायला लागलेले. आणि त्या अस्त्रांचं उपयोग, शमन दोन्ही विद्या रामचंद्रांनी ग्रहण केल्या आणि आता ते पुढच्या प्रवासाला लागले. तेव्हा पुन्हा एक अत्यंत सुंदर असं वन रामचंद्रांच्या दृष्टीला पडलं. हे पायी प्रवास चाललाय बरं का या सगळ्यांचा. हरणांचे काही कळप जाताना दिसले आणि त्यावरून रामचंद्रांनी सांगितलं की गुरुदेव, मला असं वाटतंय की ज्या अर्थी आपण ज्या अरण्यातून चालायला सुरुवात केलेली होती ते अरण्य आता संपलं असावं. कारण हा प्रदेश आपण बघा व्यवहारामध्ये रेल्वेने प्रवास करत असताना समजा लांबच्या प्रवासात आहे, तर जमिनीचा म्हणजे मातीचा रंग बदलला, शेताचा रंग बदलला, तर आपल्याला लक्षात येईल की महाराष्ट्राची बॉर्डर आपण क्रॉस केलेली आहे. आता बहुतेक गव्हाची शेती लागली म्हणजे पंजाब सुरू झालेलं दिसतंय. किंवा त्या पद्धतीचं जेव्हा आपण दूरच्या प्रवासाला जातो तेव्हा या पद्धतीचे भौगोलिक बदल सुद्धा आपल्याला जाणवतात. तर तसे हे रामचंद्रांना जाणवले आणि रामचंद्रांनी विचारलं की मला असं वाटतंय गुरुदेव की आपण त्या ताटका वनातून बाहेर पडलो असो, पण मला इथून काही अंतरावरती यज्ञाचा धूर येताना दिसतोय. त्यामुळे तो मुळात यज्ञ कुठे चालू आहे, तो कोणाचा आश्रम आहे, तो सगळा प्रदेश जो आहे तो कोणाचा आहे, म्हणजे इथून जो सर्वात बदललेला प्रदेश आहे तो कोणाचा आहे. का ज्या यज्ञाचं रक्षण करण्याकरता तुम्ही मला इथपर्यंत घेऊन आलाय तोच हा यज्ञ चालू आहे. असा प्रश्न विचारल्यानंतर ऋषी म्हणाले, रामा, हा जो सगळा प्रदेश आहे तो फार पूर्वी भगवान महाविष्णूंचा प्रदेश म्हणून ओळखला गेलेला आहे. महाविष्णूंनी इथे युगानुयुग तपश्चर्या केलेली आहे. कधी केली तपश्चर्या, तर त्यांनी ती तपश्चर्या वामन अवतार धारण करण्यापूर्वी केलेली आहे. आपण नुसते वामन अवतार ऐकलेला असतो, भगवंत सुद्धा अवतार धारण करण्यापूर्वी तपश्चर्या करतात बरं का. तपश्चर्येचं एवढं महत्व आहे, तपाचं एवढं महत्व आहे आपल्याकडे. भगवान महाविष्णूंच्या नाभी कमलातून, तो आपण फोटो पाहिलाय ब्रह्मदेवांचा, कमलासनावरती, कमलासन विष्णू असं म्हणतात, कमलासनावरती बसलेले आणि त्यांच्या आजूबाजूला पाणी आहे. तर ब्रह्मदेवांनी बघितलं
पुढे बघितलं तर समोर पाणी, पाठीमागे बघितलं पाठीमागे पाणी, डावीकडे बघितलं पाणी, उजवीकडे बघितलं पाणी, सर्व बाजूंनी पाणी आहे. त्यांना कळलं आहे काय आहे सगळं, आणि म्हणून दीर्घकाळ डोळे मिटून बसले, तपश्चर्येला बसले. तेव्हा ब्रह्मदेव सांगतात की मला 2 शब्द ऐकू आले, त्यातला एक आहे त आणि दुसरा आहे प. भागवतात याचा सविस्तर उल्लेख आहे. तर त्या 2 शब्दांचा अर्थ मी तप असा घेतला आणि मी ध्याना करता म्हणून बसलो, आणि किती काळ तर दीर्घ काळ ध्यान केलं. का केलं तर पुढे माझ्यावरती प्रजा निर्मितीचं जे काम येणार होतं, तर त्याच्याकरता जी तयारी लागते त्या तयारी करता मी तप केले. आपल्याकडे कोणत्याही गोष्टी करता तपाला अत्यंत महत्व दिले. भगवान शिवांच्या पिंडीवरती ते जे पाणी पडत असतं ना, टिक 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 टिक, ते आपलं तर कसं असावं, अखंड, सतत आणि एका विशिष्ट नियमामध्ये ते असावं. हे आपल्याला समजावं म्हणून ते प्रतीक आहे त्या सगळ्याचं. विष्णूंनी इथे दीर्घकाळ तपश्चर्या केली वामन अवतार घेण्याच्या पूर्वी, आणि इथे भगवान महाविष्णूंना काही सिद्धी प्राप्त झाल्या आहेत. तपानी पहिली सिद्धी मिळते बरं का, पण गंमत अशी आहे की ही सिद्धी किंवा या सगळ्या सिद्धी आहेत ना, याला भगवंतांच्या माया असं म्हटलेलं आहे. गोंदवलेकर महाराजांचं वाक्य आहे. महाराज म्हणायचे, संत जेव्हा एखादा चमत्कार करतात ना, तेव्हा ते फार खालच्या पातळीला आलेले असतात. कारण चमत्कार करणं हा संतांचा स्वभावच नाही, पण जगाला त्यांचं महत्व कळावं म्हणून त्यांना कधी कधी असं वागावं लागतं जे खरं तर संतांना अपेक्षित नसतं. त्यांना ते आवडत नाही. माऊलींना जर आवडत असतं भिंत चालवणं, तर सगळ्यांना घरी सोडत बसले असते ना त्या भिंतीवर. नाही ना केलं तसं माऊलींनी, कारण तिथल्या सगळ्यांना सोडलं असतं. त्यांना ते अभिप्रायच नाहीये. का भिंत चालवली म्हणून माऊलींनी? माझ्यामध्ये जे चैतन्य आहे तेच ह्या जगात सुद्धा आहे. माझ्यातलं चैतन्य ज्या पद्धतीनं एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतं, तसंच त्या जगात सुद्धा जाऊ शकतं. काय ताकद असेल बघा. त्या रेड्याच्या मुखातून वेद बदलले. आपला याच्यावर 100% विश्वास आहे. हो ना? जे असं म्हणतात ना की आमचा याच्यावरती विश्वास नाही, त्यांनी एक सहज प्रयत्न करून बघावा. ज्यांचा याच्यावरती विश्वास नाही त्यांना जाऊन सांगायला हरकत नाही बघा. आपल्या घरातले किती लोक आपलं ऐकतात नाही का? आपण सांगितलेलं किती लोक ऐकतात? फार काही सांगू नका, फक्त नाम घे एवढं सांगा. किती लोक ऐकतील? जोपर्यंत म्हणजे संसारामध्ये माणसाला एखादा फटका बसत नाही ना, तोपर्यंत तो परमार्थाकडे वळत नाही असं म्हणतात. काय दुर्दैव बघा, ज्याच्या करता आपला जन्म आहे आपण तिकडेच वळत नाही, आणि बाकी आम्ही सगळ्या दिशांना फिरत असतो. भगवान महाविष्णूंना ज्या ठिकाणी सिद्धी प्राप्त झाली तो हा प्रदेश
आणि तोच रामा हा सिद्धाश्रम, ज्या ठिकाणाहून त्या यज्ञाचा दूर तुला दिसतोय तोच सिद्धाश्रम. आणि मग इथे भगवान वामनांची सगळी कथा आलेली आहे. रामचंद्रांना वामनांची कथा सगळी सांगितली. महर्षी कश्यप आणि त्यांची धर्मपत्नी अदिती हिनं तपश्चर्या केली. किती वर्ष केली आहे तर 1000 वर्ष तपश्चर्या केली. कशा करता तर त्यांच्या तपश्चर्येच्या आधी असं सांगतात, देव दानव युद्ध झालं होतं आणि दानवांचा राजा जो बळी आहे, बळी त्यावेळेला दानवांचा राजा होता, त्या बळीनं स्वर्गाचं आधिपत्य आपल्या अंकित केलं होतं. आणि आता ह्या बळीचं राज्य सगळीकडे चालू आहे. त्यामुळे जी देवमाता आहे अदिती ही अत्यंत दुःखी झाली आणि तिला असं वाटलं की आपल्या पुत्रांना कोणीतरी या सगळ्यातून सोडवला हवा. आणि म्हणून दोघांनी दीर्घ तपश्चर्या केली. आणि असं सांगतात की त्या तपश्चर्येचा परिपाक म्हणून भगवान वामनाने त्या दोघांच्या पोटी अवतार घेतला. हा वामन 8 वर्षाचा असं सांगतात. त्याचं मौंजी बंधन झालंय. आपण तो वामनाचा फोटो पाहिला असेल. त्याच्या बटू आहे छोटा, 8 वर्षाचा, धोतर नेसलंय, हातामध्ये ती छत्री आहे. मौंजी बंधन होतं ना, तर तेव्हा भिक्षावळ वगैरे असतं ना, तेव्हा त्या बटूला नमस्कार करतात ना. वामन भगवंत या स्वरूपात ते असतं. तेव्हा त्या असे ते वामन भगवंत भिक्षा मागायला फिरतात असा उल्लेख आहे बरं का. कोणी कोणी काय काय दिलंय भागवतात फार मोठं वर्णन आहे. त्यांना कोणी कोणी काय काय दिलंय. कधी या घरात जावं भिक्षा मागावी, कधी त्या घरात जावं भिक्षा मागावी, असं चाललंय बरं का. समर्थ म्हणाले, ब्राह्मणाची मुख्य दीक्षा मागितली पाहिजे भिक्षा. भिक्षेवरती उदरनिर्वाह करणं फार अवघड आहे बघा. याचं कारण काय आहे तर ती भिक्षा दोन्ही अर्थानं पचवणं फार अवघड आहे, फार अवघड आहे. म्हणून ती कोणी मागावी याला काही नियम आहेत आणि कशा पद्धतीनं ती सेवा करायची याला सुद्धा नियम आहे. ती मिळालेली सगळी भिक्षा माझीच नाही, त्याचे काही वाटे करायचे, गुरूंना द्यायचे, आपल्या समाजाला द्यायचे आणि त्यातला एक भाग जो राहिला ना तो आपण सेवन करायचा आहे. त्या बळीराजानं 100 अश्वमेध करण्याचा संकल्प केला आणि सुरुवातीला जोपर्यंत त्याचे 99 यज्ञ चालू होते त्यावेळेला इंद्रानं त्याला सहकार्य केले बरं का. म्हणजे ह्या देव योनी आहेत ना, ह्या लगेच काही कृत्य होत नाही, चांगलं चाललंय यज्ञ. कारण आपण जेव्हा यज्ञ याग करतो
किंवा तर्पण करतो आपल्या पितरांकरता पृथ्वीवरती, तेव्हा ते सगळं त्यांना मिळतं असं सांगितलंय. त्याच्यामुळे त्या यज्ञ यागावरती देवता संतुष्ट होतात आणि तर्पणामुळे आपले जे पितर आहेत ते संतुष्ट होतात. तेव्हा ह्या यज्ञ यागामुळे देवतांचं भरण पोषण होतं असा उल्लेख आहे. म्हणून 99 यज्ञ होईपर्यंत इंद्राला काही अडचण नव्हती. पण जेव्हा 100वा यज्ञ आता त्याचा पूर्ण होत आला तेव्हा इंद्राला अडचण वाटायला लागली आणि त्याकरताच हा वामन अवतार आहे. भृगुगच्छ नावाचं ठिकाण भागवतात उल्लेख आहे, इथे उल्लेख नाही. त्या ठिकाणी 100वा यज्ञ चालू आहे आणि बळीराजा बसलाय यज्ञाकरता. काही काळाने आता त्याचं जे काम आहे ते सुरू होईल आणि त्याचे म्हणजे दैत्यांचे गुरु शुक्राचार्य हे त्या ठिकाणी उपस्थित आहेत, मुख्य आहेत ते त्या यज्ञाचे. आणि त्यांनी पाहिलं की लांबून कोणतरी एक जण चालत येतोय. तो लांबून चालत येणारा कोण आहे तर सगळ्यांना वाटलं की प्रत्यक्ष सूर्यनारायण चालत येत आहे. इतकं तेजस्वी आहे ते रूप भगवंतांचं. आणि माझ्या यज्ञामध्ये एवढं तेजस्वी बालक 8 वर्षाचं ज्याचं नुकतंच मौंजी बंधन झालंय असं कोण आहे, कोण चालत येते असं म्हणून तो बळीराजा आपल्या आसनावर उठायला लागला. गुरुदेवांनी सांगितलं बळी उठू नकोस आसनावर. तो मला अहो केवढा पवित्र आत्मा आहे, माझ्या यज्ञामध्ये प्रत्यक्ष प्रकट होत आहे, ब्राह्मण आहे, मला असं वाटतंय त्याला काहीतरी दान द्यावं. माझ्या यज्ञामध्ये आतापर्यंत हजारो लोक दान घेऊन गेली, तर मला असं वाटतंय की याला सुद्धा संतुष्ट करावं, यज्ञात कोणी अतृप्त राहू नये. शुक्राचार्य म्हणतात जोपर्यंत मी तुला सांगत नाही ना तोपर्यंत तू काही करायचं नाहीस, तू तुझ्या आसनावर उठू नकोस. एवढं संवाद होईपर्यंत अगदी ते बटू वामन तो यज्ञ ज्या मंडपामध्ये चालला होता त्याच्या दारावरती उभा आहे. आपण एखाद्या कार्यक्रमामध्ये कितीही रंगलेलो असलो तरी एखादा नुकतीच ज्याची काल परवा मुंज झालेली आहे असा एखादा बटू टी शर्ट मध्ये जरी आला तरी आपलं लक्ष जातं की नाही त्याच्याकडे. काय काय छान दिसतात ना. नुकताच त्यांनी गायत्रीचा उपदेश घेतलाय, 1-2 दिवस तो आवडीनं संध्या करतो. आपण सांगितलं पाहिजे बरं का त्याला, रोज केली पाहिजे, रोज केली पाहिजे, रोज केली पाहिजे. हे तो कोणाकडे बघून शिकेल. जर घरातले मोठे वडील आजोबा जर करत असतील तर त्यांच्याकडे बघून शिकेल. किमान 3 वेळा आचमन, अर्घ्यदान आणि गायत्री एवढं तरी सुरू करा. म्हणजे जे करत नाहीत त्यांच्या करता, जे करतात ते काय एवढं तरी किमान करा. काही नाही तर सुरुवात करा 11 वेळा 21 वेळा गायत्रीचा जप सुरू करा. फार महत्वाचं सांगितलंय. बळीला काही राहावं नाही. बळी उठला आपल्या आसनावर, गेला आणि नमस्कार केला भटूला. म्हणाला ब्राह्मण देवता माझा 100वा यज्ञ चाललाय. आपण नेहमी तयार असतो बरं का. माझं काय चाललंय. आमचे धारपुरे काका आहेत, त्यांचे वडील इथे अध्यक्ष होते. मला खूप नंतर कळलं या संस्थेमध्ये. ते म्हणायचे की आपण प्रपंचातलं बोललो का परमार्थातलं बोललो हे कसं ओळखायचं, सोपं म्हणाले. आपण बोलताना
मी आणि माझं याच्या व्यतिरिक्त जे बोलतो ना ते सगळं परमात्मा पकडायचं. आणि मी आणि माझं हे जे आहे ना ते सगळं म्हणाले प्रपंचातलं असतं. हे दोन शब्द सोडून आपण जे काही करतो ना ते सगळं परमात्मा म्हणून पकडायचं. काय भेटणारे लोक एक छान छान धडे देत असतात ना आपल्याला, त्यातनं आपण काय घेतो हे महत्वाचं. म्हणजे त्या प्रसंगानंतर मी माझा परिचय म्हणून पानभर लिहून देतो का माझा परिचय 4 वाक्यात सांगतो, याचं मी आत्मपरीक्षण करतो, हे महत्वाचं आहे. म्हणाले माझा यज्ञ चालला तेव्हा या यज्ञामध्ये मी अनेकांना दान दिली आहे, तेव्हा तुम्हाला काय पाहिजे ते तुम्ही मागून घ्या. तो बटू म्हणाला बळीराजा मला काही नको, मला काय नको, मी हा इतका सुंदर यज्ञ चालला ना तो यज्ञ बघायला मला काय नको. बळीराजा मला असं कसं काही नको, मी 100 यज्ञ केले, माझ्याकडे काहीतरी मागून घे. अरे तुला माहिती नाही मी कोण आहे, हे मी 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 म्हणता म्हणता निघून जातो बरं. तुला माहिती नाही मला मी कोण आहे. पृथ्वीवर तर माझं साम्राज्य आहेच, पण स्वर्गावरती सुद्धा माझं साम्राज्य आहे. म्हणजे या सगळ्या लोकांचा मी अधिपती आहे. सांग तुला काय पाहिजे. बटू वामन विचारात पडला काय मागावं नाही का. म्हणाला जास्तीत जास्त माणसाला काय लागतं, झोपण्या एवढी भूक लागते नाही का, तेवढीच जास्त सगळ्यात. बाकी बसायला काय 2.5 बाय 2.5 तेवढीच. म्हणाला तुम्हाला द्यायचंच असेल तर मला माझ्या पावलाला त्रिपाद भूमी द्या. बळीराजा हसायला आला. म्हणाला मला तुझ्याकडे बघितल्यानंतर असं वाटलं होतं की साक्षात सूर्यनारायणाचं तेज आहे तुझ्यामध्ये, तेव्हा तुला काहीतरी बुद्धी असेल, काहीतरी बुद्धी असेल. पण नाही रे म्हणाले तू बालक तो बालकच आहेस. मागून मागून माझ्याकडे काय मागितलंस तर त्रिपाद भूमी. एक काम कर, एखादं गाव आण. बटू वामन म्हणतोय जो त्रिपाद भूमीमध्ये संतुष्ट होत नाही ना तो कशातच संतुष्ट होत नाही. तुला सांगतो मला एवढं पुढे. मग तुला 2 गावं आणि एखादी वेदपाठ शाळा बांधून देऊ का नाही का. तू मला नाही मला काही नको, मला काहीच नको खरं तर तू मला म्हणून मी मागतो. एक राजा होता. तो राजा अत्यंत ज्याला आपण कंजूस म्हणतो ना, कधी कोणाला काही देत नव्हता. दान धर्म नाही, काही नाही, काही नाही, काही नाही. आणि एक ऋषी त्याच्या राज्यामध्ये आला. ऋषी म्हणाले मी याचक म्हणून आलेलो आहे, तर महाराजांना सांगा काहीतरी दान धर्म करायला. तो जो पहारेकरी होता त्याला सांगितलं आमचे महाराज काही दान बिन देत नाही. तो म्हणाला, ते ऋषी म्हणाले असं कसं देत नाही. ठीक आहे म्हणाले त्यांना निरोप द्या मी आलो. हा मला परत पाठवून द्या, मी काही दान धर्म करणार नाही. एक दिवस गेला, दुसऱ्या दिवशी पुन्हा ते दारावरती आले. हा म्हणाला मी काही घेणार नाही, परत पाठवून द्या. 3रा दिवस झाला, 4था दिवशी तेच, 5व्या दिवशी ते, 6-7 दिवस झाले. 7व्या दिवशी ते ऋषी पुन्हा
राजवाड्या समोर उभे राहिले आणि त्या सेवकाला सांगितलं, महाराजांना सांगा मी आलोय, काहीतरी दान द्यायला सांगा. तो म्हणाला, अहो मला 7 दिवस झाले मी सांगतोय, महाराज आमचे काही तरी कोणाला देत नाही. तो राजाकडे सांगायला गेला. राजा पुन्हा म्हणाला, तुला माहिती आहे ना रे, पण ठीक आहे म्हणाले, आज मी भेट घेतो, काय पाहिजे ते मागूया, देऊन टाकू म्हणे त्याला एकदा, म्हणजे जाईल. त्यांना काय हवं ते देऊन टाका. तो म्हणाला की सॉरी बसा, तो म्हणाला की बसा बसा ऐका. आणि भगवी वस्त्र नेसले, एक छाती आहे हातामध्ये, उघडी आहे. त्यानं बघितलं काय हा साधू किती डोचट आहे म्हणाले, 7 दिवस याला हापवतोय तरी हा बोलायला घेतोय. आणि राजा आला समोर, म्हणाला काय काय पाहिजे तुला. तो म्हणाला, राजा मला तुझ्या बागेतले 3 दगड हवेत. मग म्हणाले, हे सेवकांना नाही का सांगतायत आणि माझ्या बागेतले का हवे. म्हणाले नाही राजा, तुझ्या बागेतले हवेत आणि ते तुझ्या हातालाच हवेत. राजा म्हणाला, हे तू सेवकांना पहिल्या दिवशी सांगितलं असतंस ना तरी त्यांनी दिले असते. तो भगवी कपनीवाला म्हणतोय की राजा मला ते तुझ्याकडनं हवे. राजा बागेत गेला, ते 3 दगड उचलले आणि त्या साधूला म्हणाला, हे घ्या. साधूने घेतले. राजा म्हणाला, या 3 दगडांनी काय होणार तुझं. तेव्हा तो साधू म्हणतोय, राजा माझं या 3 दगडांनी काही होणार नाहीये, पण तुला देण्याकरता हा असा करायचा असतो, याची सवय लागावी ना, याची सुरुवात कुठेतरी व्हायला पाहिजे ना, म्हणून मी ते 3 दगड मागितले. आम्हाला द्यायची सवय पाहिजे. लक्षात घ्या, आमची संस्कृती ही त्यागावर आधारित आहे, भोगावरती नाही. आम्हाला समर्पण सांगितलेलं आहे, देणं सांगितलेलं आहे. या वामन त्रिपाद भूमीची याचना केली आणि बळीराजाची पत्नी विंध्यावतीचं नाव, ती सोन्याची झाडी घेऊन आली लगेच. कारण संकल्प सोडायचा असतो ना, काही देताना दान देताना संकल्प सोडतात, तेव्हा उदक सोडावं लागतं, पाणी हातावरून सोडावं लागतं. ती सुवर्णाची जाळी घेऊन आली. बघा गुरु कसे असतात बघा. शुक्राचार्य हे दैत्यांचे गुरु आहेत आणि शेवटपर्यंत म्हणजे जोपर्यंत बळीराजा संकल्प करत नाही, उदक सोडत नाही, तोपर्यंत ते आपल्या शिष्याचीच काळजी घेतात. त्यांनी सूक्ष्म रूप घेतलं आणि त्या झाडीमध्ये जाऊन बसले आतमध्ये, जिथून ते पाणी बाहेर येतं, त्याला बारीक बारीक भोकं असतात बघा त्या झाडीला, तिथे जाऊन बसले. का, ज्यावेळेला झाडी तो हातावरती उलटी करेल ना, त्यातलं पाणी बाहेर येऊ नये म्हणून. राजानं ती झाडी उलटी केली, त्यातमध्ये पाणी गेलं. बटू वामन हुशार आहे. बटू म्हणला, राजा काहीतरी कचरा अडकला असेल, ही घे दरबारची गाडी म्हणाले. दरबार फार धारदार असतात बरं का.
आणि राजाच्या हातात दर्भ दिला आणि त्यानं ती दर्भाची काडी त्या झारीच्या टोकामध्ये उलट्या बाजूने आत बसली. असं सांगतात की शुक्राचार्यांचा एक डोळा गेला त्यावेळेला. म्हणून जे काही चांगले दिग्दर्शक आहेत ना, तर ते सिरियल मध्ये एक डोळा असा काहीतरी जखम झाली शुक्राचार्यांच्या किंवा असं दाखवतात ना, तर ती केव्हा झाली तर ती इथे झाली. एक डोळा गेला शुक्राचार्यांना आणि शुक्राचार्यांनी शाप दिला की राजा तुझं सर्व ऐश्वर नष्ट होईल. असं म्हणून शुक्राचार्य निघून गेले. राजाने हातावरून ते उदक सोडलं आणि त्या बटू वामनाला म्हणतोय की ब्राह्मण महाराज, तुम्ही आता ज्या त्रिपाद भूमीची याचना केली होती माझ्याकडे, ती त्रिपाद भूमी तुम्ही तुमच्या पायाने मोजून घ्या. बटू वामनाला हेच तर हवं. असं म्हणतात, मी हे आजच वाचले बरं का, किती मोठा अवतार धारण केला. तर सूर्यगडला म्हणजे पहिलं पाऊल टाकलं ज्यावेळेला वामनांनी, त्यावेळेला आपला जो आता अवकाशामध्ये दिसणारा सूर्य आहे तो त्यांच्या कमरेपर्यंत आला होता असं म्हणजे. एवढा विशाल आकार त्यांनी पहिल्या पावलाच्या वेळेला धारण केला आणि पहिल्या पावलामध्ये संपूर्ण पृथ्वी व्यापलेली आहे. दुसऱ्या पावलामध्ये म्हणजे दुसरं पाऊल टाकण्याकरता ज्यावेळेला त्यांनी तो पाय उचलला, तर त्यावेळेला असं सांगतात की ब्रह्मकक्षा असं काहीतरी मी ऐकलं, तर त्याला छेद गेला आणि त्याच्यातून अमृताची धार बरसायला लागली. ती अमृताची धार म्हणजे भगवान विष्णूंच्या चरणकमलातून निघालेली गंगा, म्हणून तिला विष्णुपदी असं नाव आहे. भगवान महाविष्णूंच्या चरणातून निघाली म्हणून विष्णुपदी, तर ती ही गंगा. आणि दुसऱ्या चरणामध्ये संपूर्ण स्वर्गलोक जो आहे तो त्यांनी व्यापला. आणि आता राजा अगदी छोटासा दिसतोय, म्हणजे आपण समोर उभं राहायचं आणि आपल्याला आपल्या वजनाच्या 6 पट वजन उचलणारी मुंगी जेवढी दिसते तेवढा तो राजा त्या वामनाला दिसतोय. आणि वामनानं सांगितले की राजा, तुम्हाला 3 त्रिपाद भूमी देण्याचं मान्य केलं होतंस, तेव्हा आता तिसरा पाय कुठे ठेवू. तेव्हा असं सांगतात की त्या बळीराजानं आपलं मस्तक वामन भगवंतांसमोर तुकवलं आणि त्यांना सांगितलं की तुम्ही तिसरा पाय माझ्या मस्तकावर ठेवा. असं सांगतात की बळीराजानं जे त्रिपाद भूमीचं दान दिलं होतं त्या दानावरती तो एवढा पक्का राहिला होता आणि म्हणून वामन भगवंतांनी त्याच्या मस्तकावरती पाय दिला आणि त्याला पाताळामध्ये ढकललं. तिथे पण तो राजा म्हणूनच आहे आणि भगवान महाविष्णू त्याच्या नगरीचे द्वारपाल म्हणून उभे आहेत. त्या नगरीमधून भगवंतांची कशी सुटका झाली हे आपण भागवतामध्ये सविस्तर बघूया. असे वामन भगवंत त्यांनी अवतार आणि त्या सिद्धीकरता जी तपश्चर्या केली ती या सिद्धाश्रमात केली. आणि राजा ही सगळी कथा सांगत असताना विश्वामित्र, श्रीराम आणि लक्ष्मण त्या सिद्धाश्रमाच्या वेशीपर्यंत पोचले. वेशीपर्यंत पोचले
बाकीचे जे सगळे मुनी आहेत, तिथले जे युवक आहेत, त्यांना कळलं की ज्या कार्याकरता ज्याच्यासाठी आपण या सगळ्याची सुरुवात केली होती तो यज्ञ आता पूर्ण होणार आहे आणि त्या यज्ञाच्या रक्षणाकरता म्हणून श्रीराम आणि श्री लक्ष्मण यांना विश्वामित्र घेऊन आलेले आहेत. सगळे ऋषी युवक ऋषिकुमार धावत 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 गेले. विश्वामित्रांचं यथोचित स्वागत त्यांनी सिद्धाश्रमामध्ये केलं आणि विश्वामित्र म्हणतायत की रामा, मी आता यज्ञाची दीक्षा घेणार आहे. आजपासून पुढचे 6 दिवस हा यज्ञ चालेल. या यज्ञ काळामध्ये माझं मौन असणार आहे, तेव्हा मला कोणताही वार्तालाप तुमच्याशी करता येणार नाही. तेव्हा आजपासून 6 रात्री ह्या यज्ञाच्या रक्षणाची जबाबदारी तुमच्यावरती आहे. असं सांगतात की या पुढच्या 6 रात्री ज्या आहेत त्या 6 रात्री राम आणि लक्ष्मण हे दोघेही झोपले नव्हते. म्हणजे त्यांनी कुशाला कधी पाठ टेकवली नाही असा उल्लेख आहे. आडवे झाले नाही. 6 रात्र 6 दिवस अखंड ते त्या यज्ञाचं रक्षण करतायत आणि ज्या यज्ञाचं रक्षण करतायत यातल्या एका द्वारावरती प्रभू रामचंद्र आहे आणि दुसऱ्या द्वारावरती लक्ष्मणजी आहेत. त्यांच्यामध्ये काही सांकेतिक खुणा ठरलेले आहेत की समजा या द्वारातून राक्षस आले तर काय करायचं, किंवा या द्वारातून राक्षस आले तर काय करायचं. त्यांच्यामध्ये काही खुणा ठरल्या. एक एक दिवस यज्ञाचा पुढे जातात. अखंड 6 दिवस 6 रात्र ते यज्ञाचं रक्षण करतात आणि आता तो यज्ञ पूर्ण व्हायला आला. ऋत्विजांच्या मुखातून मंत्रांचे ते घोष होत आहेत. एक एक करत आहुती त्या यज्ञामध्ये पडते आणि एक क्षण असा आला की ज्या क्षणाला त्या यज्ञकुंडातून एक ज्वाळा प्रकट झाली प्रखर अशी. ती ज्वाळा कशाची होती तर ती ज्वाळा होती नेमकी कशाची हे ऐकण्याकरता आपण उद्या संध्याकाळी 6 वाजता या ठिकाणी जमलो. याचं कारण ती खून देव आल्याची होती का राक्षस आल्याची होती हे त्या ज्वाळेकडे पाहिल्यावरती आपल्याला कळलं. तेव्हा त्या सगळ्याचं छान वर्णन आपण उद्या ऐकणार आहोत. उद्या खरं तर अजून बरंच काय काय सांगण्यासारखं आहे, पण स्वयंवराचा मुहूर्त असल्यामुळे उद्या या ठिकाणी सीता स्वयंवर होणार आहे. त्यामुळे चला राघव चला ते सगळं आपल्याला उद्या ऐकायला मिळेल. मी काल सांगितलं तसं ज्यांना शक्य आहे पुरुष मंडळींना अशांनी धोतर परिधान करून या. मातृवर्गाला ज्यांना नऊवारी शक्य आहे त्यांनी नऊवारी परिधान करा. ज्यांना शक्य नाही अशांनी जे काही आपल्याला सोप्या मराठीत कम्फर्टेबल आहे त्याच्यामध्ये या. उद्या आणखीन एक गोष्ट करायची आहे. ज्याप्रमाणे आपण श्रीमद भागवताच्या वेळेला 56 भोगांच्या दिवशी भगवंतांकरता काही ना काहीतरी प्रसाद घेऊन येतो, तर उद्या येताना प्रत्येकाने प्रभू रामचंद्रांच्या विवाह करता म्हणून
काहीतरी घेऊन यायचंय. आपण विकतच आणलं पाहिजे असं नाही बरं का. एखाद्याला शक्य असेल ना तर एक युक्ती सांगतो. एक चमचावर साखर घेऊन येता. एका डब्यामध्ये भगवंतांची काय किमया आहे ती मी तुम्हाला उद्या सांगतो. काय होतं तरी येता एक चमचावर साखर घेऊन या, ती ठेवा आणि परत घेऊन जाता. भगवंतांचा जेव्हा स्पर्श होता तेव्हा घरी गेल्यानंतर ती चमचाभर साखर आपल्या आधीच्या साखरेमध्ये मिक्स करा. त्या संपूर्ण डब्याचा प्रसाद झाल्याशिवाय राहत नाही. कोमल वाचा म्हणून 2 आरत्या होतील आणि मग थांबूया. कोमल वाचा तेरे राम, विमल करणी तेरे राम, प्रसन्न बोलती दे राम, दूत करामद दे राम, कारक दे राम, जन सुखकारक दे राम, अंतर पारक दे राम, बहुजन बंदी दे राम, उदासीन मजन करे तेरा, आवड़ी तेरा, दास मरे मजरेरा, संगीत गायन देवेरा, अजात धोड़ी देवेरा, भारत माता देवेरा, अनेक धाती देवेरा, रसार मित्रा देवेरा, जायत भावल देवेरा, दस्तपतारी देवेरा, चंद्रवामद देवेरा, प्रबंध शरणी देवेरा, शब्द मनोहर देवेरा, साधपन मजरेरा, बहुत पाठांतर देवेरा, दास हरि सद्गुण धाम, उत्तम गुण मजरेरा, पावन भिक्षारेरा, दीन दयाला देवेरा, अधेर भक्ति देवेरा, आत्मनिवेदन देवेरा, यद्रुपता मजरेरा, अल्पारोहण देवेरा, सज्जन संगति देवेरा, हरितपन मजरेरा, ब्रह्म अमूढ़ देवेरा, अनन्य सेवा देवेरा, मजन तू मज देवेरा, दास मने मज देवेरा, दास मने मज देवेरा, दास मने मज देवेरा.
कैलासाची मुकुंद माधव हरकरे आणि देणगीदार आहेत माधव रामचंद्र हरकरे. दुसरा स्मृतिदिन आहे कैलासाची सौ लक्ष्मीबाई गोविंद लाटे आणि देणगीदार आहेत गोविंद दत्तात्रय लाटे. तिसरा स्मृतिदिन आहे कैलासाची रचना वसंत गायकवाड आणि देणगीदार आहेत माधव मेधा येथे. देवर्षी नारद महाराज की जय. सद्गुरुनाथ महाराज की जय. देवर्षी नारद महाराज आरती. आज आरतीपूर्वी एक मजूर 5 वेळा दत्तात्रयांचं भजन करू, कारण ते आज करणं जाताना सगळ्यांनी प्रसाद घेऊन जायचंय. सद्गुरु समर्थ रामदास स्वामींना सुद्धा दत्तात्रयांचं दर्शन झालं आणि त्यांनाच नाही तर त्यांनी त्यांच्या शिष्यांना सुद्धा करून दिले. त्याचप्रमाणे जनार्दन स्वामींनी एकनाथ महाराजांना भगवान दत्तात्रयांचं दर्शन घडवून आणलं. अशा भगवान दत्तात्रयांचं दर्शन आपल्याला घडावं आणि दत्तात्रयांनी जे गुरु केले ना ते विशेष महत्व आहे. बाकी सगळं जयंत्या, उत्सव, मंदिर सजवणं, त्यातलं कर्मकांड, यज्ञ याग ते सगळं होतच राहतं. त्यातला मुख्य उद्देश जो आहे तो बाजूला जाणार नाही याची काळजी कीर्तनकार प्रवचनकारांनी घ्यायची. म्हणून त्यांना जे दर्शन झालं, जो जो जयाचा घेतला कोण तो तो गुरुम्या केला जाणार. गुरुशी आले अपारपण जग संपूर्ण गुरु दिसे. या न्यायानं आपल्याला त्या सद्गुरु तत्वाची कृपा व्हावी म्हणून दत्तात्रयांचा दावा करून एक निर्भर दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो. दत्ता दिगंबराया हो, दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो. दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो. दिगंबरा दिगंबरा कृपाल दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा कृपाल दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा कृपाल दिगंबरा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. साफल्या निजवल्या कौशल्या माता अनन्या भूकन्या वनमान्य सीता. चरमन कर्मैवर भरता निजघाता दशन समर्पणाय प्रधन्योत गीता. जय देव जय देव जय रघुपुत्रता. आरती ओवाळे त्रिभुवनायका. जय देव जय देव
आचार्य सुरवैया कार्य चेतन परिगुणवंदन आचार्य सुरवैया परिगुणवंदन ध्याति सत प्रेमतो निदास प्रेमाल जय देव जय देव जय राम भारती भारती भुवनायका जय देव जय देव सत्राणि भूतानि संकाय जननी हरिधर्म भूमंडल सिंधुर गगनी करावले ब्रह्मांड धागे त्रिभुवनी सुवर्ण निशाचर चाल्या फलनी जय देव जय श्री हनुमंता प्रसाद कांता जय देव जय देव सुंदरे पाताल लीला शब्द करकला धरणी धर्मानी लाके राये पर्वत वेदन विषेद रामी राम दास शक्ति साक्षी जय देव जय श्री हनुमंता तुमसे प्रसादे कांता जय देव जय देव त्वमेव सर्वं मम देवदेव कायेन वाचा मनसेन्द्रियेण वा बुद्ध्यात्मना स्वभावात् करोमि यत् सकलं परस्मै नारायणाय समर्पयामि। केशवं राम नारायण कृष्णवामोदरं वासुदेवं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकी नायकं रामचन्द्रं भजे। हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे। राजा विराज प्रभु रामचंद्र भगवान की जय। महारुद्र हनुमान की जय। जय जय रघुवीर समर्थ। उपासनेला दृढचार भावे भूदेव संतास सदा भावे सकलयोगे भाग भागे सर्वामुखी मंगल बोल भावे। जय जय रघुवीर समर्थ।